लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पंचवटीमध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेत गणेश गीते यांनी प्रचारात आघाडी घेतली। आज नाशिकच्या इंद्रकुंडवरून गणेश गीते यांनी प्रचाराला प्रारंभ केला। पंचवटीच्या विकासासाठी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी गणेश गीते यांना संधी देणार असल्याचा निर्धार यावेळी मतदारांनी व्यक्त केला। राज्यात आता परिवर्तन हवंय, जनता सत्ताधारी सरकारच्या भूलथापांना अविश्वासाला बळी पडली आहे। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल असा दावा गणेश गीते यांचे समर्थक करत आहेत। महाराष्ट्रात सध्या परिवर्तनाची लाट आहे। लोक या राजवटीला कंटाळलेले आहेत, लोकांचा विश्वासघात झालेला आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र निवडून येण्याची शक्यता वाढलेली आहे। पूर्व मतदारसंघातून गणेश गीते, मध्य नाशिक मतदारसंघातून वसंत गीते आणि सिडको पश्चिम मतदारसंघातून बडगुजर या उमेदवारांची विजयाची निश्चिती झालेली आहे। सर्वसामान्य जनता महाविकास आघाडी सोबत आहे। अनेक चांगल्या योजना महाविकास आघाडीने देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या नक्की पूर्ण होतील असा विश्वास आहे। आज या ठिकाणी पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्री गणेश भाऊ गीते यांच्या प्रचारार्थ ही रॅलीचं नियोजन करण्यात आलं आहे आणि 2-3 दिवसापासून आम्ही या रॅलीमध्ये सारखं त्यांच्या बरोबर आहे। त्यांना भरघोस असा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। ठिकाणी त्यांचं ऑप्शन होतंय आणि आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी गणेश भाऊ 100% निवडून आलेले आणि 50,000च्या लीडने ते निवडून आले येण्याची अशी शक्यता आम्हाला इथे वाटते। आज नाशिकच्या इंद्रकुंडावरून निघालेल्या प्रचाराप्रसंगी गणेश गीते यांचं ठिकठिकाणी जंगी असं स्वागत करण्यात आलेलं होतं। औक्षण करत पुष्पहार घालून त्यांचं जंगी स्वागत झालं। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गीते यांनी प्रचाराचा धडाका लावलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंत आणि भाविकांना दळणवळण, पाणी पुरवठा, निवास, आरोग्य, विद्युत व्यवस्था पुरवणे तसेच कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन करणं आवश्यक आहे। त्या संदर्भात पंचवटीमध्ये विविध विकास कामं करणं गरजेचं आहे। गणेश गीते यांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे। त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पंचवटीमध्ये विविध विकास कामे होण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे या विधानसभेमध्ये गणेश गीते यांना निवडून देण्यासाठी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्वत्र त्यांचा प्रचार करतात। मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। विकास कामे करण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो, यामध्ये गणेश गीते यांचा हातखंडा आहे। हीच त्यांची जमेची बाजू वापरून ते पंचवटीमध्ये विकास गंगा आणून पंचवटीचा विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील असा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास वर्तवलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।